Hello friends, in the last lectures we learnt a lesson into the wild in which we covered the part 1. Let us start this video from the part 2nd. The title of the part 2nd is Tracking the Panther of Nagarhole. Let us see the first paragraph. Shah Jung is a wildlife photographer, cinematographer, big cat tracker, man animal conflict resolution seeker, and a lodge owner, all roll into one. The Shah Jung हा एक वाईल्डलाईफ फोटोग्राफर होता, वन्यजीवांचे फोटोग्राफिंग करायचा, सिनेमॅटोग्राफर होता, बिग कॅट ट्रॅकर होता, म्हणजे बिग कॅट ट्रॅक करायला किंवा लेपर्ड सहजपणे ट्रॅक करायचा, मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन्स, प्राणी आणि मानव यांतला संघर्ष याचं रेझोल्युशन्स शोधणारा, आणि लॉज ओनर एवढी सगळी कामं ऑल रोल इंटू वन की त्याच्यामध्ये मिक्स होती. वेन ही इज अवे फ्रॉम द जंगल्स ऑफ नागरहोल, जेव्हा हा नागरहोल जंगलापासून दूर असायचा, ऑफिशियली कॉल्ड, आता नागरहोल जंगल इज ऑफिशियली कॉल्ड द राजीव गांधीज नॅशनल पार्क. ही हॅज अ लिडिंग फोटोग्राफी सफारीज इन आफ्रिका. त्याने लिडिंग फोटोग्राफी सफारीज आफ्रिकेतल्या केलेल्या होत्या. शोकेसिंग हिज आर्ट, आणि त्याची जी कला आहे आर्ट गॅलरीज इन कॅपिटल सिटीजमध्ये प्रदर्शित केल्या होत्या. स्पीकिंग टू दोज इंटरेस्टेड इन कन्झर्विंग द प्लॅनेट रिचेस, आणि प्लॅनेटच्या या रिचेसमध्ये संवर्धन करण्याला जे इच्छुक असायचे त्यांच्याशी तो बोलायला नेहमी तयार असायचा. शाज रिकॉल्स, आता शाजला या गोष्टी अजूनही आठवतात. रिकॉल्स म्हणजे रिमेंबर. शाज रिमेंबर्स विथ ग्रेट क्लॅरिटी द इन्सिडन्स, हा प्रसंग त्याला अजूनही स्पष्टपणे आठवतो की अल्टिमेटली लीड्स टू हिज आन्सरिंग द कॉल ऑफ द फेलाईन ओव्हर अ करिअर डेडिकेटेड टू फायनान्स, की त्याचं जे करिअर आहे की हे फायनान्सचं करिअर डेडिकेटेड टू फायनान्स, की फायनान्सचं करिअर त्याचं डेडिकेटेड होतं. त्यापासून इज आन्सरिंग द कॉल ऑफ द फेलिन, म्हणजे फेलिन्स मीन्स मांजराची प्रजाती, याच्यावरती त्याने काय केलं, लक्ष केंद्रित केलं. इट वॉज समवेअर अराउंड सनसेट, की सनसेटची वेळ आलेली होती. वी वेअर ॲट अ जंक्शन्स, की एका चौकात आम्ही उभे होतो. डिअर वॉज कॉलिंग, तर हरिण आवाज करत होतं. ही सेज, आणि त्यात तो म्हणतो वी वेंट अराउंड अ ब्लाइंड टर्न, त्यांनी नकळत एक वळण घेतलं. ही कंटिन्यूज अँड अप अहेड ऑन द पाथ वॉज दिस ओल्ड लेपर्ड, की त्यांच्या मार्गावरती एक वयस्कर लेपर्ड होता. ही कुड टेल ही वॉज पास्ट हिज प्राईम, आणि तो सांगत होता की माझ्या उमेदीचा काळ आता संपलेला आहे. पास्ट हिज प्राईम म्हणजे उमेदीचा काळ संपणे. द जंगल हॅड टोकन अ टोल ऑन हिम, तर जंगलामध्ये त्याचे बरेचसा वेळ हा वाया गेला होता. ही ओनली हॅड अ 3 कॅनियन, की फक्त 3 कॅनियनच त्या ठिकाणी शिल्लक होते. 3 कॅनियन्स म्हणजेच काय, की लॉंग लेग्ड ॲनिमल्स. कॅनियन्स मीन्स लॉंग लेग ॲनिमल्स. हिज आईज वेअर सॉगिंग, की त्याचे जे आईज होते ड्रुपिंग लॅग्समध्ये होते. सॉगिंग क्लोज टू दिस लेपर्ड वॉज अनादर व्हेरी यंग अँड गुड लुकिंग मेल हू वॉज सून टू कम इन टू हिज प्राईम, आणि या ठिकाणचा जो यंग गुड लुकिंग मेल लेपर्ड होता की कम इन टू हिज प्राईम, तर तो त्या ठिकाणी राज्य गाजवण्याचा प्रयत्न करत होता. इट वॉज लाईक लुकिंग ॲट द पास्ट अँड द प्रेझेंट. तो वयस्कर लेपर्डला त्याचा भूतकाळ आणि वर्तमान काळ या दोन्ही गोष्टी आठवल्या. इट वॉज क्लिअर, हे स्पष्टपणे होतं की there was going to be a fight between old leopards and the young good looking leopards. Unfortunately the sun was setting, की सूर्य हा मावळतीला आला होता. वी हॅड टू लिव्ह, आम्हाला जायचं होतं. बट द नेक्स्ट मॉर्निंग, नंतरच्या सकाळी, आय वेंट बॅक टू द स्पॉट्स, की त्या स्पॉटला मी गेलो. सिटिंग ऑन अ हाय रॉक वॉज द यंग लेपर्ड,
की त्या उंच टेकडीवरती तो यंग लेपर्ड बसलेला होता. ब्लड वॉज ड्रुपिंग फ्रॉम अ गॅश अक्रॉस हिज फेस, की त्याच्या चेहऱ्यातून की बऱ्याच इंजुरीज झालेल्या होत्या आणि त्यातून रक्त बाहेर पडत होतं. ही सॅट दिअर लाईक, त्या ठिकाणी तो बसलेला होता. ही वॉज द किंग ऑफ द जंगल, तर जंगलचा एक राजा अशा आविर्भावात तो बसला होता. आय न्यू राईट, मला ताबडतोब समजलं. ही हॅड टेकन ओव्हर, तर त्याने तो एरिया काबीज केला. टेक ओव्हर म्हणजे काबीज करणे. दॅट इट वॉज द बिगिनिंग ऑफ अ न्यू जर्नी फॉर हिम अँड फॉर मी, आणि माझ्यासाठी आणि त्याच्यासाठी पण नवीन जर्नीच्या प्रवासाला काय झाली, सुरुवात झाली. फोटोग्राफ्स ऑफ दॅट लेपर्ड, की त्याच लेपर्डचा असणारा फोटोग्राफ, छायाचित्र. द व्हिक्टर स्कारफेस ॲज शाज नेम्ड हिम, तर शाजने त्याचं नाव ठेवलं, त्याचं नाव होतं स्कारफेस म्हणजेच विजेता व्हिक्टर. नॉट ओनली मेड शाज फेमस अमंग इंडियाज वाईल्ड लाईफ कम्युनिटी बट ऑल्सो लेड टू शाज इनव्हायबल रेप्युटेशन्स ॲज अ क्रॉनिकल ऑफ द वाईल्ड्स, की याच फोटोग्राफवरून शाज हा एक फेमस फोटोग्राफर्स म्हणून प्रसिद्ध झाला किंवा एक इतिहासाची नोंद ठेवणारा व्यक्ती म्हणून तो नावारूपाला आला. म्हणजे रेप्युटेशन्स म्हणजे त्याचं प्रेस्टिज आणि क्रॉनिकल्स म्हणजे काय, इतिहासाची नोंद ठेवणे. थ्रू माय जर्नी ऑफ फोटोग्राफिंग स्कारफेस, आणि स्कारफेसच्या या फोटोग्राफिंगच्या प्रवासामध्ये आय हॅव डिस्कवर्ड ऑदर लेपर्ड्स, की मला दुसरे लेपर्ड्स पण सापडले. हिज मेट्स त्याच्यासोबती अँड डिस्कवर्ड हिज नेमेसिस टायगर, आणि असे इतर त्याचे मेट्स टायगर्स हे सर्व त्या ठिकाणी शोधले. आय ऑल्सो डिस्कवर द करंट प्रोटॅगॉनिस्ट ऑफ माय वर्क साया वाईल ट्रॅकिंग स्कारफेस, की साया हाही तो करंट प्रोटॅगॉनिस्ट सापडला. दिस इज द वर्ल्ड फर्स्ट ब्लॅक पॅन्थर, हा जगातला पहिला ब्लॅक पॅन्थर होता. द बिहेवियर ऑफ विच इज बिंग डॉक्युमेंटेड सो इंटिमेटली ऑन कॅमेरा, आणि या कॅमेऱ्यामध्ये त्याची डॉक्युमेंटरी तयार केली. बाय ट्रॅकिंग इट्स मुवमेंट्स, त्याच्या सर्व मुवमेंट्स ट्रॅक करून शोधून. सो फार आत्तापर्यंत ऑल द रिसर्च ऑन द ॲनिमल हॅज बीन डन थ्रू कॅमेरा ट्रॅप्स, सर्व रिसर्च यांनी कॅमेरा ट्रॅप्समध्ये केल्या. थ्रू मेनी मंथ्स ऑफ टॉईल, आणि बऱ्याच महिन्यांच्या मेहनतीनंतर. टॉईल म्हणजेच काय, परिश्रम, हार्डवर्क. शाज हॅज मॅनेज टू कलेक्ट प्रिसियस फुटेज, तर शाजला एक महत्त्वपूर्ण फुटेज मिळवता आली. इन्क्लुडिंग दॅट ऑफ द ॲनिमल मेटिंग, हे ॲनिमल मेटिंग होतं. टू पीस टुगेदर द इनक्रेडिबल लँडस्केप ऑफ अ ब्लॅक पॅन्थर्स लाईफ, की या ब्लॅक पॅन्थरच्या लाईफमध्ये असणारे वेगवेगळे प्रसंग त्यांचं एकत्रीकरण करता आलं. साया, स्कारफेस अँड पार्ड्यूस द लेपर्ड दॅट लॉस्ट द स्कारफेस, तर साया, स्कारफेस अँड पार्ड्यूस हे सगळे लेपर्डची नावं आहेत. द लेपर्ड दॅट लॉस्ट टू स्कारफेस have also led Shaz down a different path of discovery. Learning about them, त्यांच्याबद्दल शोधून. Learning about them and the loss to their habitat, आणि त्यांचं वास्तव्याची जागा गमावून has led Shaz to create the Buffer Conflict Resolution Trust of India. तर BCRTI म्हणजेच बफर कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन्स ट्रस्ट ऑफ इंडिया ही एक संस्था. इट इज अन एजन्सी दॅट एज्युकेट विलेजर्स, की या सर्व विलेजर्सला शिक्षित करण्यासाठी. हू लिव्ह, की हे जे विलेजर्स आहे, हू लिव्ह ऑन द फ्रेंचेस ऑफ द फॉरेस्ट, की फॉरेस्टच्या कडेला राहणारे हे सर्व लोक. ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ कन्झर्वेशन्स, म्हणजे या जंगलाचं असणारं संवर्धन, याचं महत्त्व या लोकांना शिक्षित करण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. वी आर इन द हार्ट ऑफ द मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट झोन, आणि आम्ही अशा भागामध्ये होतो की ज्या ठिकाणी मानव आणि प्राणी यांचा संघर्ष हा नेहमी अपरिहार्य होता. एक्सप्लेन शाज, देर इज नो स्पेसिफिक बफर झोन हिअर अराउंड नागरहोल, की नागरहोलमध्ये अशा प्रकारचा विशिष्ट असा बफर झोन्स नव्हता. द कोर एरिया ऑफ द फॉरेस्ट एंड्स, की
फॉरेस्टचा मुख्य भाग या ठिकाणी संपायचा आणि वेअर द फील्ड्स बिगॅन, आणि त्या ठिकाणी जमिनीच्या क्षेत्राला सुरुवात व्हायची. इन ड्राय सीझन्स, आणि कोरड्या ऋतूमध्ये, इन ड्राय सीझन्स वी सी in dry seasons elephant and wild boar incursions into fields are very common. की बऱ्याच ठिकाणी वाईल्ड बोर, एलिफंट्स यांचं जे क्षेत्रामध्ये जमिनीच्या क्षेत्रामध्ये असणारं आक्रमण असायचं ते सर्वसामान्य होतं. ओल्डर लेपर्ड्स लाईक अ पार्ड्यूस हू हॅड लॉस्ट टेरिटरी इन द फॉरेस्ट ऑफन कॅरी अवे लाईव्हस्टॉक फ्रॉम विलेजेस. की हा जो ओल्डर लेपर्ड्स पार्डियस होता तो नेहमी या क्षेत्रामधून लाईव्हस्टॉक गुरंढोरं पकडण्याचं काम करायचा. दिस क्रिएट्स रिझेंटमेंट अमंग लोकल्स. त्याच्यामुळे लोकल्स व्यक्तींमध्ये त्याच्याबद्दल तिरस्कार होता. टुवर्ड्स द ॲनिमल्स ऑन ओकेजन्स लिडिंग टू अनप्लेझंट सिच्युएशन्स. की यामुळे बऱ्याच वेळा अनप्लेझंट सिच्युएशन्स पण यायची. पुटिंग टुरिस्ट करन्सी टू गुड यूज. की टुरिस्ट करन्सी याचा चांगला वापर करण्यासाठी अंडर द BCRTI अम्ब्रेला, की BCRTI या अम्ब्रेला किंवा ह्याचा जो असणारा प्रोटेक्टिंग झोन आहे या संस्थेचा त्याच्या अंडर शाज प्रोव्हाइड्स लोकल्स विथ व्होकेशनल ट्रेनिंग. की शाज हा लोकल लोकांना ट्रेनिंग देण्याचं काम करत असे. विथ द एम ऑफ एज्युकेटिंग लोकल्स. की त्याचं एकच ध्येय होतं की या लोकल लोकांना एज्युकेट करणं ऑन द मेरिट्स ऑफ कन्झर्वेशन्स. की संवर्धनाचे फायदे, अँड टू हेल्प देम मदत करणं, बेनिफिट फ्रॉम टुरिस्ट करन्सी. की या टुरिस्ट करन्सीचे असणारे फायदे. द विजिटर्स ॲट द रिसॉर्ट आर वेलकम. की रिसॉर्टच्या ठिकाणी येणारे पर्यटक त्यांचं स्वागत. टू व्हॉलेंटियर टू टीच अ स्किल्स ट्रेनिंग क्लास ऑफ देअर चॉईस. आणि या लोकल्स लोकांना सर्व ट्रेनिंग देणं. द ॲक्वायर स्किल्स इनेबल लोकल्स टू फाइंड एम्प्लॉयमेंट विथ एनी ऑफ द न्युमरस वाईल्ड लाईफ रिसॉर्ट्स इन द रिजन्स if not in a faraway city. Let us take an examples of one of the agriculturalists. The Med Gowda is one such local agriculturalist who is trained as BCRTA. तर मेड गौडा नावाचा हा एक शेतकरी BCRTA मध्ये तो प्रशिक्षित झाला. इज नाऊ अ सर्टिफाईड नॅचरलिस्ट एम्प्लॉयड बाय बिसन. तर बिशन्स या संस्थेमध्ये तो काम करतो. आता बिशन इज ऑल्सो द नेम ऑफ द ॲनिमल. की बिशन हे एका प्राण्याचं नाव आहे, त्या नावापासून असणारी संस्था. इन द पास्ट आय हॅव लॉस्ट ऑलमोस्ट 80% ऑफ द सीझन्स एल्ड ऑफ शुगरकेन टू सच ॲनिमल अटॅक. ती प्राण्यांच्या अटॅकमुळे 80% जे शुगरकेनचं पीक होतं, ऊसाचं पीक होतं ते नष्ट झालं होतं. आय यूज टू हेट देम. त्यामुळे हा मेड गौडा की या प्राण्यांचा तिरस्कार करायचा. बट नाऊ, परंतु आता, आय हॅव लर्न्ड हाऊ इम्पॉर्टंट दीज ॲनिमल्स आर. की हे प्राणी किती महत्त्वाचे आहे. अँड द व्हॅल्यू ऑफ प्रोटेक्टिंग देम. आणि त्यांचं संरक्षण करणं हे मौल्यवान आहे किंवा याचं व्हॅल्यू त्याला समजलं. ही सेज आय हॅव नोन दिस जंगल्स फॉर 35 इयर्स. की 35 वर्षापासून हे जंगल माहिती आहे. आय नो वेअर द ॲनिमल्स आर. की प्राणी कुठे असतात. आय रिअलाइज, ह्या गोष्टी मलाही समजतात. आय कॅन गाईड विजिटर्स. की विजिटर्सला मी गाईड करू शकतो. गेट पेड फॉर इट. आणि त्याच्याबद्दल त्यांच्याकडून पैसेही घेऊ शकतो. इन अ वे द ॲनिमल्स आर पेईंग मी बॅक. की ॲनिमल्स मला या प्रकारे उत्पन्नाचं साधन म्हणून काही गोष्टी रिटर्न देतात. द फॉरेस्ट हॅव टॉट मी मेनी थिंग्स. की फॉरेस्टने मला बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या. फॉर इन्स्टन्स, उदाहरणार्थ, लिसनिंग इज अ सेन्स फार मोर इम्पॉर्टंट दॅन साईट. की पाहण्यापेक्षा बऱ्याचशा गोष्टी ऐकण्यासाठी सेन्ससाठी खूप महत्त्वाच्या आहे. यू हॅव टू स्विच ऑफ युअर व्हेकल्स. की तुम्ही तुमची गाडी बंद करा. सीट अँड लिसन्स, बसा अँड ऐका. फॉर द फॉरेस्ट इज कॉन्स्टंटली कम्युनिकेटिंग. की हे जंगल काहीतरी गोष्टी कम्युनिकेट करत आहे थ्रू द व्हॉइसेस ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स. की प्राणी आणि पक्षी यांच्या आवाजातून निसर्ग ह्या बऱ्याचशा गोष्टी कम्युनिकेट करत असतो. ही एक्सप्लेन्स, असं त्याने स्पष्ट करून सांगितलं. ट्रॅकिंग अँड ॲनिमल ऑल्सो टीचेस यू लाईफ लेसन्स. की प्राण्यांचा शोध घेणं याही गोष्टी जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी शिकवतात. द ब्लॅक पॅन्थर हॅज टॉट मी पेशन्स. की ब्लॅक पॅन्थरने मला सहनशीलता शिकवली. बट अबोव ऑल
याखेरीज इट हॅज टॉट मी टू नेव्हर स्टॉप डिस्कवरिंग, की शोधणं कधी थांबू नये याही गोष्टी मला शिकवल्या. देर आर जस्ट सो मेनी अमेझिंग एक्सपिरियन्स, की अशाच प्रकारचे बरेचसे अमेझिंग एक्सपिरियन्सेस होते टू लर्न अँड शेअर विथ द वर्ल्ड्स, की या गोष्टी शिकण्यासारख्या किंवा याचा अनुभव हा लोकांना देण्यासाठी द nature is very important to give us a lot of message. In such a way we learn part second of the lessons into the wilds. Thank you very much.